नमस्कार, मी राजू सोनवणे आणि एबीपी माझाच्या एक्सप्लेनरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। खरं तर आपण पाहतोय की आज पुन्हा एकदा प्रज्ञा सातव यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि पुन्हा एकदा काँग्रेस पक्षातील नेत्यांची काही एकनिष्ठता आहे किंवा काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वावरती पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आपल्याला पाहायला मिळतोय। कारण प्रज्ञा सातव ह्या राजीव सातवांच्या पत्नी आहेत। राजीव सातव हे एक असे नेते ओळखले जायचे की जे राहुल गांधी यांच्या विश्वासातल्या नेत्यांपैकी एक होते। खरं तर आपण पाहतोय की राजीव सातव यांचा कोविडमध्ये मृत्यू झाला आणि प्रज्ञा सातव यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे। मात्र प्रवेश करताना नेमकं मी का प्रवेश करत आहे याचं ठोसपणे जे आहे ते उत्तर दिलं गेलेलं नाही, त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होतात। खरं तर आपण पाहतोय की कुठेतरी ज्या प्रकारे आज भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे आणि प्रज्ञा सातव ह्या काँग्रेसच्या आमदार होत्या, त्यांची टर्म सुद्धा 30 पर्यंत जी आहे ती 2030 पर्यंत आपल्याला पाहायला मिळत होती। त्यामुळे पहिली टर्म आपल्याला पूर्ण झालेली पाहायला मिळत होती। दुसऱ्या टर्ममध्ये सुद्धा आणखी काही वर्ष बाकी असताना सुद्धा प्रज्ञा सातव या भाजपमध्ये गेलेला आहे। त्यामुळे नेमक्या काय गेल्या असा प्रश्न निर्माण झालेला आहे। मात्र प्रज्ञा सातव यांनी एवढंच म्हटलेलं आहे की कुठेतरी मतदारसंघाला न्याय देण्यासाठी असेल किंवा तिथल्या लोकांना न्याय देण्यासाठी मी त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी भाजपमध्ये जात आहे असं म्हटलं आहे। खरं तर आपण पाहतोय की आणखी 3 ते 4 वर्ष शिल्लक असताना सुद्धा प्रज्ञा सातव यांनी राजीनामा देऊन भाजपमध्ये जाणं हा अनेकांच्या भुवया उंच करणारा आपण पाहायला मिळते। याच्या आधी सुद्धा अनेक जे काही काँग्रेसचे घराणे असतील, काँग्रेसचे बालेकिल्ले जे आहेत ते त्याला सुरुंग लावण्याचा प्रयत्न जो आहे तो भाजपकडून झालेला होता। त्यामध्ये आपण पाहतोय की विखे पाटील यांचं घराणं असेल, अशोक चव्हाण असतील किंवा अशा अनेक नेत्यांना जे आहे ते भाजपमध्ये यावं लागलं होतं आणि आता प्रज्ञा सातव सुद्धा भाजपमध्ये आलेले आहेत। त्यांनी जरी ठोस कारण सांगितलं गेलं नसलं तरी कुठेतरी चर्चा आहे की ज्या प्रकारे राजीव सातव यांचं आपल्या त्या मतदारसंघावरती पकड होती, कार्यकर्त्यांवरती पकड होती, ती पकड कुठेतरी जी आहे ती प्रज्ञा सातव यांची सैल होत चाललेली होती। अनेक पदाधिकाऱ्यांनी, अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता। हे कारण जे आहे ते सांगितलं जातं। दुसरं म्हणजे विकास निधी जो आहे तो मिळत नव्हता आणि त्याच विकास निधीसाठी सुद्धा त्यांनी प्रवेश केल्यामागचं एक कारण असावं अशा प्रकारची सुद्धा काही कारणं समोर येतात। मात्र हे सगळी कारणं असली तरी आपण दुसरीकडे आपण पाहायला मिळतंय की आता विधिमंडळात मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। कारण संपूर्ण समीकरण जे आहे विधान परिषदेमधलं ते आपल्याला बदलताना पाहायला मिळत आहेत। याच्या आधी आपण पाहतोय की विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेता म्हणून शिवसेनेने दावा केला होता ठाकरे गटाने आणि आता जो आहे सतेज पाटलांच्या रूपाने जे आहे ते काँग्रेसने विधान परिषदेत दावा केला होता। मात्र प्रज्ञा सातव यांनी राजीनामा दिल्यामुळे आता कुठेतरी काँग्रेसची संख्या कमी झालेली आहे आणि आता ठाकरेंचे आमदार 6 झालेले आहेत आणि काँग्रेसचे सुद्धा आमदार 6 झालेले आहेत। त्यामुळे विरोधी पक्षनेते पदावरती सुद्धा आता ठाकरे दावा करतात का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। कारण एकीकडे आपण पाहतोय की एकूण 78 जागा आहेत, 78 पैकी 23 जागा ज्या आहेत त्या विधान परिषदेमध्ये रिक्त आहेत। त्यामध्ये राज्यपाल नियुक्त असतील किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी म्हणून त्यांच्या नियुक्तीच्या जागा बाकी आहेत। त्यामुळे अशा 23 जागा रिक्त आहेत आणि त्यामुळे कुठेतरी आता आपण पाहतोय की ह्या ज्या जागा रिक्त असल्या आपल्याला पाहायला मिळतात। दुसरीकडे जे काही आता प्रज्ञा सातव यांनी राजीनामा दिलेला आहे त्यामुळे साहजिकच आहे की समान संख्या ठाकरेंची आणि काँग्रेसची झालेली आहे। त्यामुळे विधानसभेसोबत आता परिषदेवरती सुद्धा ठाकरे विरोधी पक्षनेत्याचा क्लेम करण्याची दाट शक्यता आहे। मात्र प्रज्ञा सातव यांच्या या निर्णयामुळे जे आहे ते कुठेतरी काँग्रेसला पुन्हा एकदा मोठा धक्का बसलेला आपल्याला पाहायला मिळतोय। कारण अगदी गांधी परिवाराच्या जवळ जे आहे ते सातव कुटुंब होतं, राजीव सातव यांचे संबंध होते आणि असं असताना सुद्धा त्यांनी काँग्रेसची साथ सोडणं हे सगळं मोठं धक्कादायक जे आहे ते होताना पाहायला मिळतात। प्रज्ञा सातव हे पक्ष सोडताना सुद्धा काँग्रेसच्या वरिष्ठांकडून काही प्रयत्न केले गेले का असाही सुद्धा जो आहे तो प्रश्न निर्माण होतोय। मात्र कुठेतरी आपल्याला पाहायला मिळते का ज्या प्रकारे विधिमंडळामध्ये अडचण झालेली आहे तशीच मोठी एक अडचण जी आहे ती आता काँग्रेसच्या समोर सुद्धा आलेली आहे। कुठेतरी भाजप जी आहे ती 2029ची तयारी करू पाहत आहे का असाही प्रश्न समोर येतोय। कारण ज्या ज्या ठिकाणी भाजप कमकुवत आहे त्या ठिकाणी त्यांनी इतर नेते घेण्याचा प्रयत्न केला आहे। त्यामुळे 2029च्या दृष्टीने कुठेतरी प्रज्ञा सातव यांचा हा प्रवेश जो आहे तो झालाय का असाही प्रश्न समोर येतो। त्यामुळे सगळ्या प्रश्नांची उत्तर येत्या काळामध्ये मिळताना पाहायला मिळतील। मात्र आज जो आहे तो एक मोठा काँग्रेसला धक्का बसलेला पाहायला मिळतोय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।